ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गेल्या अनेक वर्षापासून सोलापूरच्या विमानसेवेचा प्रश्न खूप चर्चेमध्ये होता आणि खास करून सोलापूरच्या सगळ्या जनतेची, उद्योजकांची आणि व्यापारी बांधवांची खूप मोठी मागणी होती की सोलापूर मुंबई विमानसेवा चालू झाली पाहिजे। त्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारनं आज खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि महाराष्ट्र शासनानं आज VGF देण्याचा निर्णय जो घेतला आहे त्यातून वायबिलिटी गॅप फंडिंग जो आहे तो देण्याचा निर्णय सरकारनं मंत्रिमंडळानं आज घेतलेला आहे। त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील काही विमानतळ त्याचा समावेश आहे, तसंच सोलापूरचाही खास करून आज त्यामध्ये समावेश आहे आणि केंद्रीय उडान योजनेतून जेव्हा ही स्कीम चालू झाली आणि त्यातून महाराष्ट्र राज्यातल्या काही विमानतळांना या सेवेशी जोडत असताना त्या ठिकाणी त्या उद्योजकांना, विमान सेवा करणाऱ्या कंपनींना काही सवलती देण्याचा निर्णय झाला आणि त्या सवलती देण्यासाठी आज सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे। खास करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या संदर्भात पाठीमागेही या संदर्भात सांगितलेलं होतं की लवकरच सोलापूरची विमानसेवा चालू होईल आणि त्या अनुषंगानं आज हा निर्णय झाला आणि यातून बऱ्याच सुविधा आता या विमानसेवा कंपनीला मिळतील आणि त्यातून त्या कंपन्या तातडीनं विमानसेवा चालू करतील अशा पद्धतीचा आज निर्णय झालेला आहे। मी खास करून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देईन आणि सोलापूरच्या जनतेचंही मी मनापासून त्यांना शुभेच्छा देईन की आता लवकरच विमानसेवा चालू होईल आणि अनेक वर्षाची प्रतीक्षा आता या निमित्ताने संपेल। सोलापूर गोवा खरं तर विमान चालू झालेलं आहे, मुंबईपासून सोलापूरचं जे हे विमान कधी उडेल? नाही, आता सोलापूर गोवा विमान चालू झालं आणि ते आताही चालू आहे, परंतु खास करून लोकांची मागणी आहे, सोलापूरवासियांची मागणी आहे की सोलापूर मुंबई, सोलापूर पुणे आणि सोलापुरातनं अन्य ठिकाणी विमान सेवा चालू व्हावी अशी त्यांची मागणी जी आहे। त्या मागणीला स्थानिक आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचाही खूप मोठा आग्रह आहे आणि त्यातून आता आपण बघितलं असेल की केंद्रीय उड्डाण मंत्री आदरणीय मोहोळ साहेब त्या संदर्भात खूप प्रयत्न करतात आणि मुख्यमंत्री महोदय पण त्या संदर्भातली भूमिका त्यांनी आता जवळजवळ प्रश्न सुटलेला आहे आणि त्यामुळं आता हा आदेश होताच विमान कंपन्यांशी आपण चर्चा करू आणि तातडीने विमानसेवा चालू करण्यासंदर्भातली भूमिका आता सरकार घेईल। कालच माझी माननीय मंत्री महोदय मुरली अण्णा मोहोळ यांच्याशी चर्चा झाली। आज मंत्रिमंडळाचा निर्णय झाला की आपण तातडीनं पुढची कारवाई करू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी सांगितलेली आहे। आता आज निर्णय झालाय आणि तातडीनं कारवाई या संदर्भातली होईल। आता एकंदरीत विमानांचं उड्डाण या ठिकाणी किती फेऱ्या सोलापूर ते मुंबई आणि पुण्यामध्ये होणं अपेक्षित आहे? आता फेऱ्या तर अनेक होणं अपेक्षित आहे, पण शेवटी एकदा विमान कंपनीनं विमानसेवा चालू केली की किती आवश्यकता भासेल एवढ्या फेऱ्यातच होतील, परंतु आधी सेवा सुरुवात झाल्याशिवाय आणि त्यामध्ये किती प्रतिसाद आहे त्याच्यावर त्या गोष्टी अवलंबून राहतील। त्यामुळं मला वाटतं सेवा चालू होणं पहिलं महत्त्वाचं आहे आणि सेवा चालू झाली की आवश्यकतेनुसार फेऱ्या वाढतील। मला तर नक्की विश्वास आहे की गणपतीच्या अगोदर ही सेवा चालू व्हायला कुठली अडचण येणार नाही। गणपतीच्या अगोदर ही सेवा चालू होईल अशा पद्धतीची नक्की परिस्थिती आहे। भाऊ, एक वेगळा प्रश्न होता, पुण्यामध्ये पुणे विद्यापीठामध्ये व्हॉइस ऑफ देवेंद्र ही वक्तृत्व स्पर्धा सर्व विद्यापीठांमध्ये ज्या प्रकारे होते त्या प्रकारे होत होती, मात्र काँग्रेसने NSY संघटनेने या स्पर्धेला विरोध केलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही विद्यापीठांमध्ये राजकीय वातावरण निर्माण करू नका अशी मागणी केली जाते काँग्रेसकडून। मला एक समजत नाही आहे की अशा पद्धतीच्या भूमिका मांडणं शेवटी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं हे काही संयुक्तिक नाही आहे। आपण पाहिलं असेल अनेकदा शाळांच्या मध्ये मी काही कोणासोबत तुलना करत नाही किंवा देवेंद्रजीची तुलना अन्य कोणाशी करण्याचा माझा विषय नाही, परंतु काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या संदर्भातल्या ह्या स्पर्धा आतापर्यंत झालेल्या आहेत, पण काही कर्तृत्ववान लोक आहेत, काय महाराष्ट्रासाठी एवढं मोठं विजन ठेवून काम करणारं नेतृत्व आज महाराष्ट्रात काम करत आहे आणि खास करून महाराष्ट्राचे प्रथम नागरिक ते आहेत। शिवाय तेव्हा मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना
जर त्यांच्यावर स्पर्धा झाली तर कुणाला वाईट वाटायचं काम असायचं काही कारण नाही आहे. कारण महाराष्ट्र पुढे घेऊन जात असताना, महाराष्ट्राचा विकास करत असताना जे विजन आज देवेंद्रजींच्याकडे आहे, मला वाटतं त्याच्यावर चर्चा होणं उचितच आहे. एक प्रश्न असा आहे की राहुल गांधी एकीकडे ज्या पद्धतीने निवडणूक आयोगावरती आरोप करतात, आता मनसेच्या शिष्टमंडळाने सुद्धा राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यांचं हेच मत आहे की आता पुनर्याद्या ज्या आहेत, मतदार याद्या करणं, शुद्ध मतदार याद्या ज्या आहेत ते करणं गरजेचं आहे. जो संशय व्यक्त केला जातोय तो संशय दूर झाला पाहिजे जनतेच्या मनातला. मला एक तुम्हाला तुमच्या माहितीसाठी आणि त्यांच्याही माहितीसाठी सांगतो की ह्या मतदार याद्याचं कायम अपग्रेडेशन चालू असतं. सुधारित याद्या कायम होत असतात. जे दुबार झालेले नावं कमी होत असतात, नव्यानं नावं घेतलं. ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. हे नव्यानं काय सांगतायत वेगळं, हे सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. आणि यांना का माहिती नाही, कारण हे या प्रक्रियेमध्ये कधी सहभागी झाले नाहीत. मग आता मतं कशी वाढली, जर तुम्ही या प्रक्रियेमध्ये सहभागी झाला, भारतीय जनता पक्षानं, निवडणूक आयोगानं तर मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याची प्रक्रिया चालू ठेवलेलीच आहे. कायम त्याच्याबद्दल प्रचार प्रसार होतो. पण भारतीय जनता पार्टीनं मतदार वाढले पाहिजेत, नवीन मतदाराची नोंदणी झाली पाहिजे म्हणून पक्षीय स्तरावर पण काम केलेलं आहे आणि ते सातत्यानं पक्ष करत असतो. तेव्हा कदाचित माझं म्हणणं आहे की ते शिकलं पाहिजे. संशय व्यक्त करण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं मतदार यादीमध्ये नव्या मतदारांची नोंदणी झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतं आणि त्या अनुषंगानं नवीन मतदाराची नोंदणी होत असते. आपण हे काम करायचंच नाही, उगाचच ब्लेम ठेवायचा आणि उगाचच सांगायचं की इथं मतदार कसे वाढले, तिकडे मतदार कसे वाढले. या संदर्भातली आपण पहिलं आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना काम करायला शिकवलं पाहिजे. फॉर्म 6 आहे, जो फॉर्म 6 असतो यामध्ये खरं तर प्रामुख्याने छेडछाड केली भाजपकडून, अशा पद्धतीचा पण एक आरोप आहे, तो केला जातो. महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला असं एक पत्र देखील दिलेलं आहे. आता त्याची निवडणूक आयोग चौकशी करेल. फॉर्म 6 मध्ये काय झालं आहे किंवा नाही झालं आहे. आता कर्नाटकमध्ये आपण बघितलं असेल की जिचं नाव घेतलं त्यांनीच चॅलेंज केले राहुलजींना. त्यामुळे अशा अनेक गोष्टी, तो तपासाचा भाग आहे, ते तपास होईल. आणि निवडणूक आयोगानं तर सांगितलेलं आहे की अशा काय गोष्टी असेल तुम्ही दाखवा. निवडणूक आयोग समोरून विचारते काय असेल तर. त्यामुळे याच्यात मला नाही वाटत की अशी कुठल्या घटना झालेल्या आहेत. फक्त हे यांचं कायमचं असं आहे, यांच्या बाजूने निकाल लागला की न्यायव्यवस्था सर्वोत्तम, न्यायालयानं आम्हाला न्याय दिला. यांच्या विरोधात निकाल गेला की न्यायव्यवस्था वर पण बोट हे उचलतात. ज्या लोकांनी या देशातल्या न्यायव्यवस्थेला सोडलं नाही ती लोक निवडणूक आयोगाच्या बाबतीत तीच भूमिका घेत आहेत. त्यामुळं याच्यात वेगळं काहीच नाही आहे. ज्या ठिकाणी आपल्याला अपयश येते त्या ठिकाणी स्वतः आत्मपरीक्षण न करता, स्वतः त्या निवडणुकांची तयारी न करता आपण कुठल्या तरी यंत्रणेला दोषी धरायचं आणि त्या यंत्रणेवर खापर फोडायचं काम हे सातत्याने हे लोक करतात. त्यांना एकच सल्ला आहे की निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक लढत असताना आपण पूर्वतयारी करून चांगली निवडणूक लढला तर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. तेव्हा परीक्षेला बसताना अभ्यास केला पाहिजे. अभ्यास न करता परीक्षेला बसला तर नापास होणार आहे आणि सातत्यानं नापास होत आहे. तेव्हा तरी किमान अभ्यास करण्याची सवय लागली पाहिजे. साधा विषय आहे. राहुल गांधींनी जे मतचोरीचा एक कॅम्पेन चालवला आहे त्या डेटाबेसच्या आधारावर खास करून महाराष्ट्रातले जे भारतीय जनता पक्षाचे मतदारसंघ ज्यातून आमदार निवडून आले त्या विशेष करून ते टार्गेट करणार आहे. त्या ठिकाणी एक मोहीम चालवणार आहे की बोगस मतदान कशा प्रकारे वाढले आहे त्याची तयारी ते पूर्वतयारी करत आहे. मला एक समजत नाही आहे की हे पूर्वी मशीनवर होते, यांनी पहिल्यांदा वोटिंग मशीनवर ऑब्जेक्शन घेतलं, आता ते मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेत आहेत. म्हणजे यांच्या खासदारकीला यांचे 31 खासदार निवडून आले तेव्हा निवडणूक व्यवस्था चांगली आहे, सर्वोत्तम आहे, आम्हाला न्याय मिळाला, जनतेनं आम्हाला निवडून दिलेला आहे. आणि आता निकाल विरोधात गेला की लगेच मग मतदार यादीवर ऑब्जेक्शन आलं, इलेक्शन कमिशनवर ऑब्जेक्शन आलं. मग त्यांनी लोकसभेच्या वेळी त्यांनी ती भूमिका घ्यायला पाहिजे होती ना. त्यामुळे त्यांनी जे चेक करायचे ते करायला लोकशाही देश आहे. इलेक्शन याद्या तपासायलाही तुम्हाला अधिकार आहे आणि तपासून काय चुकीचं असेल तर निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून द्यायचा अधिकार तुम्हाला आहे. त्यामुळे सगळे अधिकार तुम्हाला असताना फक्त प्रसिद्धीचा स्टंट करणं आणि काहीतरी या ज्या देशातल्या व्यवस्था आहेत, न्यायव्यवस्था असेल, अगदी निवडणूक आयोग असेल, अशा संविधानिक संस्थावर
बोट उचलायचं आणि या संस्था बदनाम करायच्या, हे या निमित्तानं चाललेलं हे देशासाठी घातक आहे. आणि अशा पद्धतीचं देशविघातक कृत्य खरं वास्तविक पाहता विरोधी पक्षांनी केलं नाही पाहिजे. या आपल्या ज्या संस्था आहेत या संस्थेच्या विश्वासावर लोकशाही चाललेली असते आणि त्याच्यावर आपण अशा पद्धतीने चुकीचा आरोप करणं आणि त्या व्यवस्था बदनाम करणं म्हणजे आपली लोकशाही बदनाम करणं हे आहे. त्यामुळे त्यांनी त्याची काळजी घ्यावी. भास्कर जाधवांनी मोठा दावा केलेला आहे. 2024च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी जातीवाचक बोललो असा आरोप त्यांच्याकडनं होताना दिसतो आणि एकूणच त्यावर माझ्यावर अॅट्रॉसिटी दाखल झाली आणि यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला होता. पोलिसांचा दबाव देखील होता. मला एक कळेना झाले आता ह्यांना झालंय काय. निवडणूक होऊन 9 महिने झाले आणि प्रत्येक विषय 9 महिन्यानंतर कुणाला साक्षात्कार होतोय की माझ्याकडे 2 लोक आली होती, कुणाला साक्षात्कार होतोय दुसऱ्या दिवशी मग आमच्या नेत्याकडे आली होती, आता यांना साक्षात्कार झाला की त्यावेळी माझ्यावर असं झालं होतं. हे सगळं 9 महिन्यानंतर का आठवतंय. एक याचा आहे की एक नेरेटिव्ह सेट करायचा प्लॅन आहे. परंतु आता काळजी करू नका, जनता सुज्ञ आहे, जनता सावध आहे आणि आम्ही भारतीय जनता पक्ष पण सावध आहे. त्यामुळे आता जो नेरेटिव्ह पसरवायचं काम आत्तापर्यंत घडलं ते घडणार नाही. ही व्यवस्था जे आहे या व्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे. आणि आजपर्यंत आपण सांगता की हे सगळेजण लोक सांगतात शेवटी वोटिंग मशीन कोणी आणलं, काँग्रेसने आणलं. GST कुणी आणला, ED कुणी आणली. मग या सगळ्या व्यवस्था याच लोकांनी उभ्या केल्या आणि आता कशा काय बदनाम झाल्या. त्यामुळं आता फक्त एवढंच आहे की ह्या संविधानिक संस्था बदनाम करून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून आपली पोळी भाजता येते का याचा हे प्लॅन करतात. याच्या पलीकडे काही नाही. दुसरा एक प्रश्न होता की 90,000 कोटी रुपयाची थकबाकी आहे ती राहिलेली आहे कॉन्ट्रॅक्टदारांची, ठेकेदारांची आणि त्याच्यामुळे कुठेतरी आमदारांना निधी दिला जात नाही अशा पद्धतीची सुरू झालेली योजना चालू आहेत वेगवेगळ्या, त्यामुळे फटका बसला असेल. एक विषय समजून घ्या की कुठली योजना बंद नाही. आपण बघितलं असेल की शेवटी ही व्यवस्था आहे, अर्थव्यवस्था आहे, राज्य आहे आणि राज्यामध्ये विकासाची कामं करत असताना कधी अर्थव्यवस्थेवर ताण येणं साहजिक आहे. खूप मोठमोठे प्रकल्प आज राज्यामध्ये चालू आहेत, ज्या पायाभूत सुविधाचे प्रकल्प चालू आहेत आणि अशावेळी काही गोष्टी येणं साहजिक आहे. तर असं अजिबात नाही की सरकारकडे विकासासाठी निधी नाही. मी माझ्या डिपार्टमेंटचं म्हणलं तर एकही काम कधी थांबलेलं नाही किंवा काही विषय नाही आहे. तेव्हा फक्त यांना बोट दाखवायचं आहे. हे काय यांच्या कालखंडात होत नव्हतं का असं काय, तेव्हाही होत होतं. फक्त आता काय आहे की मी सांगितलं हातात काहीच नाही, सांगण्यासारखं काहीच नाही. लोकांच्या पुढे का जायचं, लोकांना काय सांगायचं, तर लोकांना हेच सांगायचं की हे चुकीच्या पद्धतीने काम करा, या पलीकडे काही नाही. त्यामुळं राज्य मजबूत आहे आणि राज्यामध्ये जे कामं होत आहेत त्यांच्यासाठी फंड पण मजबूत आहे. काही काळजी करायचं काम नाही. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.